संत सत्य आहेत, 3 ग्रंथ सत्य आहेत, 4 जन्म सत्य आहेत, 5 मृत्यू सत्य आहे आणि 6 ज्ञान सत्य आहे. बस बाकी सगळं लबाड भामट, बाकी सगळं लबाड. पाहुणे रावणे लबाड, भाऊबंद हलकट, एक सुईचं नाही. आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच खर्च आहे, ओनली आय वॉन्ट, आय अँड आय. फक्त माझी लाल करा. या जगाला दुसरा रोगच झाला नाही, फक्त मला माना. बस बाकी कोणाला रोग नाही. सासूला वाटतं माझ्या पुढे सुनेला जाऊ नये, सुनेला वाटतं तो खिलारी माझ्या ताब्यात आहे, हिनं माझ्या पुढे बोलू नये. प्रत्येकाला एकच रोग झालाय, आय वॉन्ट मनी अँड मनी. फक्त ह्या जगातली तो. मग हे 14 दिवसाचं भांडण आहे कशाचं? एवढंच भांडण आहे, फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे. तिकडं तुमचा भात वाहून जाऊ द्या, घे ना काय. काय घेणं नाही जगाला. बरं आपणही बधीर होईल, 100 रुपये घेऊन बटणं दाबेल. आपली काय दानत आहे काही बोलायची. आपणही भिकार आवला तिचे कान फडायला निर्लज्ज आवलाद. फक्त पैसा पाहिजे बस. कीर्तनाला सुरुवात फक्त बोलायचं, देव सत्य आहे. आहे आहे आता वळवळ नाही करायची बरं का. आता सुरू झालंय, आता बोलावं लागेल. देव सत्य आहे, बसले देव आहे, याच्यात काही शंका आहे? आता ऐका, या जगात 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत. 4च लोक शहाणे. 100 मध्ये 96 येडे, 4 शहाणे, त्याच्यात 2 अति शहाणे आणि 2च शहाणे. एक संत, 2 भगवंत. कोण शहाण आहे जगात? दुसरं कोण शहाण आहे? 400 एकर जमीन दान, बायको गेली, मुलगा गेला, संसाराची राख तरी गाथा लिहिला. रामेश्वराला गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मारलं, भावानं उदरीच्या वया डोळ्यात टाकल्या, बायको सोडून गेली, मुलगा पाण्या वाचून गेला. पाण्या वाचून मुलगा गेला. बंबाजीनं मारला पण गाथा सोल्याईचं सोडलं नाही. तो गाथा पाण्याने तारला आणि ज्याला समाजाने छळ केला त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. शहाण आहेत या जगात, फक्त 2 माणसं शहाण आहेत. इकडे बाकी सगळे येडेचे ना. 15 लाख घालून सरपंच झालं येड. आणि त्याला विचारलं सई कान फटीत नाही, सईची येत नाही का? आला झक मारायला गेला तिथं. तो राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला आहे. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. येडेच येतो. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग त्याला उरफाट्या बावलीचं. काय करतो त्या बंगल्याला? करतो काय? ते पोरगी पाहिजे ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय 1 देव सत्य आहे, 2 संत सत्य आहे. आणि आता करंट लावून दिला. आता फक्त देव आहे किंवा नाही? आहे. पण एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही, एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. आजारी तुम्ही नाही मग बोलत जायचं. एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचं म्हणणं आहे देव आहे. तमगुणी लोकांचं म्हणणं असं आहे देव नाही. ज्यांना सत्तेचा संपत्तीचा अहंकार आहे त्या माणसांना देव मान्य नाही. का? पैसा झाला मोकार, बेजा झाला कमी. कुत्र्याला बिस्किट, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. ईडीच येते फायनल. आता ऐका, अहंकारी माणसाला देव मान्य नाही. ज्याला फुकाट पैसा मिळालाय त्याला देव मान्य नाही. आणि ज्याला संपत्तीची घमेंड आहे त्याला देव मान्य नाही. आणि ह्या 3ही माणसांना मी 4 वाक्य विचारतो, जर तुम्ही उत्तरं दिली तर मी सुद्धा म्हणाल देव नाही. पैशाची घमेंड असणारे, ज्ञानाची घमेंड असणारे, तब्येतीची घमेंड असणारे आणि पैशाचा माज असणारी माणसं ऐका. आता लाकडात अग्नी आहे किंवा नाही? हाला हा नाहीला नाही आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही? आहे. उसात साखर आहे किंवा नाही?
मग उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. जगात देव आहे, साधना कर. फायनल. आता त्याला उत्तर आहे. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. एज्युकेटेड लोक नीट ऐका, विशेषतः 7वा येतो ना आयोग. ऐका आता बारीक. रक्ताला 2 पेशी आहेत, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाच्या रक्ताला चालतं. रक्ताच्या 2 पेशी आहेत, 4 गट आहेत. आणि हिमोग्लोबिनमुळं रक्ताचा रंग लाल आहे. आतापर्यंत ह्या जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही. का अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे, त्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला पटलं नाही. दुसरं, मी देवच आहे म्हणायला होईल तुम्हाला 5 मिनिटात. दुसरं वाक्य, झाड लावलं, खाली गेले ते मुळं. मुळाचे 2 प्रकार आहेत. एज्युकेटेड लोक, शिक्षक लोक, शाळेतले पोरं. मुळातले 2 प्रकार आहेत, स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आले त्या फांद्या, फांद्याला आली ती फुलं. फुलाला आहेत 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लॉवर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलं कसं? हे ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. आपले इंजिनियर सोडून द्या, आपले याडपटाचे. त्याला काय 10 लाख भरा, 3,000 पगार घ्या. आणि ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. ते सोडून द्या, ते सोडून द्या. ते काय सासरवाडीला लकलाभ आहे, त्याचा काय विषय नाही. 3रं वाक्य, एखादा म्हणेल हेही पटलं नाही. 3रं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून? देवाची करणी, नारळात पाणी. एखादा म्हणाल हेही पटलं नाही. खाट्यावर आहे, त्याचं मरण जवळ आलंय. मरताना त्याच्या जवळ माणसं आहेत, माणसं त्याच्याशी बोलतायत, पाहतायत, पण त्याचं काहीतरी जात आहे, माझं काहीतरी जात आहे, हे त्याला सांगता येतंय काय? हा किंवा नाही. माझं काहीतरी जात आहे हे त्याला सांगता येत नाही. आणि शेजारी जो बसलाय त्याचं काहीतरी गेलंय हे याला दिसत नाही. मग जातंय हे दिसत नाही, गेलं त्याला सांगता येत नाही. ते आहे, त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादं म्हणलं हे पटलं नाही. दुसरं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी आईच्या स्तनात दूध आहे. हे बनवणारा कोण आहे? देव आहे. मग एखादा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पियलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पियलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पियत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. या जगात देव आहे, देवा आहे, देवा आहे. हृदय मंदिर शोधून देवा आहे, हृदय मंदिर शोधून देवा आहे, हृदय मंदिर शोधून देवा आहे. देव आहे. आता एवढे उदाहरण सांगून जर एखादा म्हणला देव नाही, तर तू सासरवाडीला जा, लहाने मिळून शिका पाहन. येड्यांशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. हाय देव, मिटला प्रश्न. पण देव आहे म्हणजे देव खरा आहे. पण उलट फेरा बरं का मालकरी मंडळी. देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत खरे आहेत. फायदा काय? धरावे संता जे पाय हरी
सरकत पुढे चालू आपण. देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही. झालं फायनल. मग देव कुणामुळे कळेल? संतांमुळे. म्हणजे देव तर खरा आहेच पण कुणामुळे? कुणामुळे? संतांमुळे. बस. देव खराय, संत खरे, पण संतचं महत्व ग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणून ग्रंथ खरे. तिकडं नका लक्ष देऊ. संत खरे, देव खराय, संत खरे, ग्रंथ खरेत. आता हे तिघही जण खरेत पण हे ज्ञानाशिवाय नाही. आणि ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही. हे MA BMA कोणी खात नाही. काही शिकलेलं आहे म्हणजे लय अक्कल आहे असं काय नाही. आता शिका 11वीला गेलं इकडं ते प्राध्यापकाची टिंगल करते. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे का एडवण कर. तिला वा झाल्या खाजी दिंडोतून तुला काय गाजर कळत अडपट नाही तर. आणि कोण खातं MA आणि FIMA? कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या घ्या गाडी. लोकांनी पोरं कुठून आणायची? जो उठतो तो शाळा काढितो. कोणी उठायचं शाळा. पोरं नको का? पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बावळाटा? मोठ्या गाडी उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. बरं लोकांना पोरं कुठून होतील? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही. आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोकांनी करायचं काय? बायका मिळानं रेंज गेली. काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काय आणि काढा शाळा जग मारायला काढा शाळा. पोरं नको का? डीएड बंद झालं. डीएड बंद. डीएड बंद झालं की नाही? झालं की नाही? डीएड बंद, बीएड बंद, एटीडी बंद. अजून 5-7 वर्ष डिप्लोमाला सुद्धा कुलूप लागणार. आणि 10-5 वर्षात इंग्लिश मिडियमला सुद्धा कुलूप लागणार. निम्म्यांना आताच पोरं कमी पडली. पोरं कुठे? हे MA BMA सोडून द्या. हे डोक्याला हे कोण खातं? MA BMA. हे MA MPhil PhD हे कोण खातं? हे MA MPhil PhD LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी ML DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि FY SY MTech आणि BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर फार्मसी आणि ICT आणि ॲग्री डिग्री डिप्लोमा MBA आणि BA हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय बिमे आले? ते ज्ञान नाही पण कोणतं ज्ञान? 4था अध्याय माळकरी मंडळी. माळकरी मंडळी कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे का? बरवे जरी म्हणे अत्याने संताय बजावे सर्वशी तनु मन विजय चरणाशी लागावे आगर कतरावे दास कळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान नसलो काय उपयोग? गडी देखना नाही पण गडी नाही. गडी देखना नाही कोणाला वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. काय उपयोग त्याचा? ऐका यादी. यादी ऐका. यादी ऐका. यादी. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुर्रा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. जेवढं घुसल तेवढं. त्याच्या पुढं ऐका. पुढं ऐका त्याचं. पुढं ऐका त्याचं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धन कोणाला लकलाप नाही. पुरावा 18वा अध्याय. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का स्वरीयेचे धन. पुन्हा पुरावा त्याला. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही.
मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय, पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मशका शिंदू न तर. वव्या विव्या प्रमाण बिमान डायरेक्ट पाहून घ्यायचं, लिहून घ्यायचं. अभंग तुकाराम महाराजांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. मग करायचं काय? सिद्धी असू द्यावे समाधान, आचरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभाय तो जगा. तुम्ही आम्ही हातावर झोडायचं नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. फायनल. पुन्हा वळवळ करायची नाही. देव आजारी तुम्ही, देव 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 देव. फायनल. हा, देव आहे, प्रश्न मिटला. आता दुसरा मुद्दा. तिकडं नका लक्ष देऊ. ते असंच करतील, ते तिकडं नाही लक्ष दे. ती जागा तुमची कमी पडली. आपलं कीर्तन असं गल्ली बोळत नाही चालत. मोकळं वावर लागत त्याला. असं कोणता टेल गंमत नाही चालत. आपलं त्याला 4-5 एकर रान लागत. विठाला चला फायनल. आता दोन्ही मुद्दे फायनल झालेत. अभंग कोणाचा? एक. देव प्रश्न मिटला. अभंगातला तिसरा मुद्दा सुरू करायचा आहे आज. इथपर्यंत काही शंका नाही. देव आहे, देव आहे, देव आहे. मानणं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी आम्हाला डोका लावायला वेळ नाही. पण देव आहे. फक्त ज्ञानाला किंमत आहे. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि ज्ञान जर असेल तर वयाचा विचार नसावा. उत्तर, वय होतं 7 वर्ष आणि एकाचं वय होतं 1400 वर्ष. 1400 वर्षाचा योगी 7 वर्षाच्या मुलीच्या पाया पडला. का? 1400 वर्षाचा योगी अहंकारी होता आणि 7 वर्षाच्या मुलीला ज्ञान होतं. मी योगी आहे हा चांगदेव महाराजांना झालेला अहंकार होता आणि अहंकारामुळे त्यांना 7 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायापुढे वाकावं लागलं. 70 वर्षाचा बाप जर जुगार खेळत असेल आणि 11वीचा पोऱ्या जर त्याला जुगार खेळू नको म्हणत असेल तर 70 वर्षाचं म्हातारं मेल्याचा अजिबात खेद नाही. खेद नाही का? 70 वर्षात त्याला अक्कलच जर आली नाही तर त्यानं जागा तरी का गुतवावा? 40 वर्षाचा बाप जर पिऊन येत असेल आणि तो जर बायकोला मारत असेल आणि 5 वर्षाचं पोरग जर बापाचा पायजमा धरून म्हणत असेल पप्पा मम्मीला मारू नका, 5 वर्षाचं पोरग ज्या टोणग्याला 40 वर्षाचं शिकत आहे त्यानं कीर्तन संपल्यावर जरी फाशी घेतली तर एवढा त्याचा खेद करायची काही कारण नाही. कारण ती तशी अडचणच होती. ते मरणं गरजेच होतं. त्याला 5 वर्षाचं पोर शिकवतंय तरी 40 वर्षाच्या टोणग्याला कळणं. बायकांनी मारलं तरी काही दारुडे दारू सोडीनं. इतकी नालायक अवलाद आहे. बायकांनी हाणलेत बरेच दारुडे. बायकांनी लाईटा बंद करू करू
पण निर्लज्ज अवलाद तीच झक मारणार परत. काय झालंय या 5-6 वर्षामध्ये हलकट माणसांना समाजात किंमत आल्यामुळे चांगल्या माणसांना त्रास झाला. फुकाट खायची सवय लागली, कष्ट नको, फुकाट पाहिजे. पेंड पेंड पेंड, पैसे कमी पडले स्वाऱ्या करा, स्वरीत नाही भागलं झक मारा. पण आकली नाही ना वापरायच्या. काय आकली वापरायची गरजच काय? फुकाट बापानं कमवून ठेवलंय सगळं, फक्त घामवायचंच आहे ना. त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचंय? अभंगाला सुरुवात करायची, फक्त बारीक ऐका. आज तिसरा मुद्दा. आज गायकवाद गुणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छामणी गणेश मित्र मंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ रामगल्ली आबोणा तालुका कळवण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ ग्रामस्थ भजनी मंडळ आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ आंबोळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायकवादक भंडी मंडळ गायकवादक गुणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले स्टेजवर उपले महिला आघाडीच्या बाया गच्छत गटाच्या बाया कॉलेजच्या पोरी दारुडे बुरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बेवडे पळून जाणाऱ्या पोरी, प्रेम भंगार न करणाऱ्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, बापाला उचलून आपडणारी पोरं, गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पुढारी फाडारी सगळे, गाव पुढारी, वरच्या पुढाऱ्यांवर जाणारे खाल्ली पुढारी, गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सप्त्यामध्ये सगळ्यात मोठं कौतुक करावं ते सप्त्यात घुसायचं. आपल्याला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाराच. का? 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला, पण त्यानं अन्नदानाची हायगाई केली नाही. आणि ह्या जगात आजही अन्नदानात श्रेष्ठ जर कोण असेल, शेतकरी. शेतकरी श्रीमंत अवलादी अन्नदान घालीत नाही. नाही नाही, हे पार्ट्या देतील, बोकडे देतील, लाल जुलाब होस्तवर, पण हे नाही देणार. नाही नाही नाही, गरीबच अन्नदान करते. तुम्ही सगळ्या सप्त्यांच्या पंक्ती तपासा, कोणाच्या आहेत? गरीबाचं. ते श्रीमंत नाही घालणार, अवलादी नाही घालणार. गरीबाला म्हणून पहा तुमची पंगत यावर्षी कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन पण पंगत घालीन. जाऊ द्या, माझ्या घरात माझ्या 2 शेळ्या गेल्या, त्यात काय एवढं विशेष नाही. माझा भात वाहून गेला, विशेष नाही, पण अन्नदान मी घालणार. श्रीमंताच्या घरी आजही तुम्ही गावात जाऊन पहा, कोणाच्याही घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. गरीबाच्याच. श्रीमंत अवलादी माणसं मोजित आहेत. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. दरिद्रीच नाही. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. काय ताटल्या खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? अरे ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसीत, आणि तुझ्या चपातीचं काय करते? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतोय. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे काय मुळ्यात दुखातो सांगतो अंचार. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. हो, श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा. आणि पाहुण्यानं जीवित शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. महाराज 6 वर्षे शेतकरी दुष्काळाने पिडला. 7व्या वर्षी त्याच्या तोंडातला घास मागच्या आठवड्यात गेला. 7 वर्षानं त्याच्यावर चांगले दिवस आले. पण पंचनामा करायला आलेली माणसं, आमचं आयुष्य गेलं ढाकळात आपलं. ते फक्त 5 मिनिटं पाय बांधाव ठेवला आणि पाय भरला. कशानं? गाळानं. आली बा पेपरला बातमी, त्यांनी गाळात पंचनामा केला. आमच्या मागून पुढून गाळ घुसला, त्याचं काय नाही. काय न्याय झालाय महाराज. एक वाक्य सांगतो तुम्हाला, थोडी कळ काढा महाराज. एक 5-10 वर्ष या देशात शेतकरीच राजा होणार आहे, एवढं ध्यानात ठेवा महाराज. महाराज फक्त
शेतकऱ्याच्या दोन गोष्टी त्याच्या हातात नाही, त्याचं जगणं निसर्गावर आहे आणि त्या